सांगलीच्या कुपवाड येथील प्रकाश नगरात महिला बचत गटाकडून स्वखर्चाने अंगणवाडी चालवली जात आहे। विशेष म्हणजे कोणतेही शासकीय अनुदान नसताना बचत गटातील महिला स्ववर्गणीतून ही अंगणवाडी चालवतात। त्यामुळे या अंगणवाडीला चांगला प्रतिसाद मिळत आहे। रमाई बचत गटाच्या अध्यक्षा नीता कांबळे यांनी हा प्रयत्न केला असून त्यांनी यासाठी स्वतःची जागा अंगणवाडीसाठी देऊ केली। पाहूया कुपवाडाच्या नीता कांबळे यांची यशोगाथा। या आहेत नीता कांबळे। सांगलीतील कुपवाडच्या प्रकाश नगरात महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या स्वखर्चानं अंगणवाडी चालवतात। त्यांचा रमाई महिला बचत गट आहे। त्या राहत असलेल्या ठिकाणी मोठी लोकवस्ती आहे, मात्र तिथे अंगणवाडी नसल्यानं मुलांना शिक्षणापासून वंचित राहावं लागत होतं। याबाबत त्यांनी आजूबाजूच्या शाळांशी संपर्क साधला, मात्र कुणीही अंगणवाडी सुरू करायला तयार झालं नाही। शेवटी नीता कांबळे यांनी स्वतः आपल्या बचत गटाच्या महिलांना सोबत घेऊन अंगणवाडी सुरू केली आणि त्यासाठी स्वतःची जागाही देऊ केली। स्वखर्चानं पत्र्याचं शेडही उभारलं आणि शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणलं। आम्ही बचत गटामार्फत अंगणवाडी इथं सुरू केलेले आहे। प्रत्येकाने आमच्या बचत गटाच्या माध्यमातून 50 रुपये, कोण 20 रुपये, कोण असं 30 रुपये, 50 रुपये रोजच्या कमाईतनं आम्हाला महिन्याला आमच्या बचत गटाच्या लेडीज आणून देतात आणि त्याचबरोबर स्वखर्चातनं आम्ही हे शेड वगैरे उभा करून चालू केलेलं आहे अंगणवाडी। अवघ्या 2 महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या रमाई अंगणवाडीत सध्या 30 ते 40 बालकं शिक्षणासाठी येत आहेत। विशेष म्हणजे या छोट्याशा अंगणवाडीत मुलंही रमून जातात आणि त्याबरोबर त्यांचे पालकही सहभागी होतात। त्यामुळे ही अंगणवाडी सर्वांसाठी आता सोयीची बनली आहे। या अंगणवाडीचे सर्वदूर पालकांमधून कौतुक देखील केलं जात आहे। लांब शाळेला घालवण्यासाठी आमची सोय नाही आहे, आमची परिस्थिती नाही आहे। लांब शाळेला मुलं घेऊन जायची म्हटलं तरी मुलांना शाळेत शिकवावं लागतं। त्यावेळेस मॅडमनी स्वतःच्या स्वखर्चातून इथं शाळा उभी केली। हे जेव्हा आम्हाला समजलं त्यावेळेस आम्ही इथं आमची मुलं शाळेला घेऊन येऊ लागलो। 2 महिन्यापासून इथं शाळा सुरू आहे। ही मुलं आमची आनंदाने येतात आणि मॅडम ही खूप छान शिकवतात, सहकार्य करतात। या अंगणवाडीला कोणत्याही प्रकारे शासकीय अनुदान किंवा मदत मिळत नाहीये। जे काही खर्च असेल तो बचत गटाच्या महिला एकत्रित येऊन उचलतात। त्यामुळे या ठिकाणी काम करणाऱ्या शिक्षिका सुद्धा मोफतपणे शिकवण्याचं काम करतात। इथं अंगणवाडी आपण सुरू केलेला आहे। ती इथं पोरं येते, ती 30-40 मुलं येते, ती रोज शिकवते मी, शिक्षक आहे। काय टायमिंग आहे, काय शिकवता तुम्ही आता? 10 वाजता टायमिंग आहे, 12 वाजता सुटते। काय 2 महिने झाला तर सुरू केलेला आहे। कुपवाडच्या या प्रकाश नगरमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये ही अंगणवाडी चांगल्या पद्धतीनं सुरू आहे। नीता कांबळे यांच्यासारखी एक महिला अंगणवाडी स्वखर्चानं चालवते आहे। आता फक्त गरज आहे ती समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि सरकारनं त्यांच्या या कामाची दखल घेऊन या अंगणवाडीसाठी मदत करण्याची। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।